एकेकाळची गोष्ट आहे. एका गावात एक गूळ विकणारा व्यापारी राहत होता. त्यांनी एक गुळासाठी टोपली बनवली आणि ती दूर बाजारात घेऊन गेला. तो गूळ विकून कमवलेल्या पैशांवर जगत होता. तो जंगलाच्या रस्त्याने रोज चालत बाजारात जायचा. एक दिवस सर्व गूळ विकून व्यापारी बाजारातून परत येत होता. जेव्हा तो एका झाडाजवळ पोहोचला तेव्हा त्याला एक पोतं दिसलं आणि तो समोर गेला. अरे, या पोत्याला कोणी बांधलं आणि ही तर हलते आहे. चला जाऊन बघतो. आणि पुढे जाऊन व्यापारी पोत्याजवळ आला तेव्हा त्याला पोत्यातून रडण्याचा आवाज यायला लागला. बाप रे, मला वाचवा, वाचवा, कोणी वाचवा मला, बाप रे. तू कोण आहेस आणि तुला मी कसं वाचवू आणि तू या पोत्यात कसा गेला? मला एका शिकाऱ्याने पकडून या पोत्यात बांधून दिलं. तुम्ही मला वाचवू शकता का? तुला वाचवू? अरे तू तर मगर आहेस ना. तुला वाचवलं तर तू मलाच खाऊन टाकशील. नाही, मी अजिबात करणार नाही. जर तुम्ही मला वाचवलं तर मी तुमची मदत एक दिवस नक्की करेन. तू जे बोलतोयस त्यावर मी विश्वास कसा ठेवू? माझ्यावर विश्वास ठेवा. तर मी तुला वाचवेन. मगरीचं ऐकून व्यापाऱ्याने पोतं उघडलं आणि मगरीला वाचवलं. वाचलो मी. तुम्ही माझा जीव वाचवला. मी तुमची मदत नक्की करेन. पण मला खूप जोरात भूक लागली आहे. जर मी लवकर काही खाल्लं नाही तर मी मरून जाईल. तुला जर वाईट वाटणार नसेल तर मी तुला खाऊ. अरे तू कसा प्राणी आहेस? मी तुझा जीव वाचवला आणि तू मलाच खायचं म्हणतोयस? ही काही चांगली गोष्ट नाहीये. तूच माझा शिकार आहेस. यात तुला काही शंका असेल तर कुणालाही विचारून घे. ठीक आहे. आणि तेव्हा सरपटत साप तिथे आला आणि दोघांनी सापाला एक प्रश्न विचारला. मगर खरं बोलतोय. तू मगरीचं जेवण आहेस. अरे हे काय बोलतोयस तू? जर अजूनही तुला विश्वास होत नसेल तर चल आपण दुसऱ्या कोणाला विचारू. आणि त्यानंतर ते हाच प्रश्न कोल्ह्याला विचारायला गेले. तुम्ही जे सांगितलं ते बिलकुल बरोबर आहे, बरोबर आहे. पण खरं विचाराल तर एक सांगू, उपाशी मगरी समोर जो येईल त्याला खायचा त्याला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही जे म्हटलं ते बिलकुल अयोग्य आहे. जो ज्याचा जीव वाचवतो ते त्याला कधीच खात नाही. आणि मग तितक्यात तिथे एक वाटसरू आला आणि दोघांनी त्याला मत विचारायचा निर्णय घेतला. त्या दोघांनी जे म्हटलं ते मान्य कर. हाही हेच बोलणार आहे. आता तर मला खाऊ दे. सगळं समजून आणि ऐकून घेतल्यावर मी त्यावर माझं मत देईन. आधी मला हे सांगा की त्यावेळी नेमकं झालं काय होतं? मी बाजारात जाऊन या रस्त्याने येत होतो. काय तुम्ही तसं करून दाखवू शकता? हो, दाखवू शकतो. आत्ता मला कळलं. पण मला हे कळत नाही की मगर यात कसा फसला. तुम्ही मला ते करून दाखवू शकता? मी एका पोत्यात एकदम वाईट फसलो होतो. फसला होतास? आता तर मला अजिबात समजत नाहीये. तू मला दाखवू शकतो की कसा फसला होतास? बघ बघ, अगदी असा फसलो होतो. अच्छा, अशा प्रकारे तू या पोत्यात फसला होतास. पण माझ्या मनात एक शंका आहे की हे पोतं उघडं होतं. नाही नाही, बाहेरून बांधलेली होती. कोणीतरी मला बांधून ठेवलं होतं. तुम्हाला माहिती आहे का याला कसं बांधलं होतं? थांबा, आत्ता दाखवतो. आता मला पूर्ण गोष्ट समजली की हा पोत्यात कसा फसला होता. आता याला पोत्यातच राहू द्या. आता याला पोत्यामध्ये उपाशीच राहू द्या.
वाचवणाऱ्याचंच भक्षण करणं हे काही योग्य नाहीये. माझं आयुष्य तुम्ही वाचवलंय, मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. ज्याने तुम्हाला वाचवलं त्यालाच खाणं अयोग्य आहे